फोन लावणार होतो बाबा मी. ते जक्कलला पाठवा की कागदपत्र सगळे घेऊन. काय करायचंय? त्याचं ऑपरेशन करायचंय. हा हा ते जक्कलनं सगळं घोळ घालून ठेवलेला तर निस्तरायचंय ते. असं आहे का? मला अहो ते ते कळतं अण्णा तुम्ही जे साहेब आहे ना, ऐका की मला ते करायचंच नाहीये, ते विषय ड्रॉप करायचा आहे, मला पैसे पाहिजे आहेत त्याचा. असं कसं होत असतं का? मग ते कसं तर बघा की आता, मग आता ते मग आता नाही काय ना मला करायचं, तर. तुम्ही ते जक्कलला पाठवा, आम्ही करतो काय करायचं ऐका ते. की साहेब, ते नकोच नको मला तिथं, आता विषय ड्रॉप केलाय मी का. अहो तुम्ही केला, मग आम्ही काय करणार आता? ते बघा की साहेब, मग आता ते आता काय तुम्ही मला. फसवलं आम्हाला, तर आम्ही काय करायचं? त्या जक्कलनं सगळ्याला फसवला. साहेब मी त्याला काय म्हणतो माहितीये का, ऐका हा की ते हा ड्रॉप करू, मला माझे पैसे लागायचे आहेत आणि ते बाकीचे आहे गेले उगा बसून खायच्या पद्धतीचं झालंय हे. मी नाही नाही. ऍडजस्टमेंट झालोय त्याच्यामध्ये. हो, आता तुमचं 2-4 महिन्याचं काम आम्ही 2 दिवसात 4 दिवसात करून दिलं. आता ही प्रकार आम्हाला काय माहित होता 4 का? दिवसात कुठं साहेब, 6 महिने झाले मी घासतोय पैसे देऊन तिथं. हे उगाच काय पण आपलं बघा सांगायचं. की साहेब, मग किती तारखेला पैसे दिले मी माझ्याकडे तुम्हाला आमच्याकडचं काम किती दिवसात झालं तुमचं सांगा साहेब? माझ्याकडलं. ही तुमच्या तलाट्याचं जे काम झालं नाही त्याला मी जबाबदार नाही ना. तलाट्याचं काम तलाठी वापस पाठवते, तलाठी तेच काम करते. ते नाही नाही, नकोच ते नको साहेब, आता ऐका बघा. की उगा हा ते अजून प्रॉब्लेम व्हायचा. आपण दुसरं एक काम देतो तुम्हाला, पण हे नाही, ड्रॉप ते करा. कसं असतं, तुम्ही समोर आल्यावर बोलतो मी तुम्हाला, तोपर्यंत काल जक्कलला येऊन गेलो पाठवून मी द्या साहेब, मी कागदपत्र घेऊन. अहो मग आता मी नसल्यानंतर काय करणार? आज तुम्ही तुम्ही नका येऊ, दवाखान्यात गेला जक्कलला म्हणलं, मी पाठवा जाऊ दे फक्त. म्हटलं, रावसाहेबला भेटून गेलो, इतर रावसाहेबला. हा नाही, जाधवराव सर म्हणले मला हम्म. जक्कलला पाठवून देत ते कागद घेऊन सगळे, मी बघतो काय आहे ते. आम्हाला आता ते चौघांना मी बघायला काय सांगितले म्हणतो साहेब, राव. मला माझे पैसे पाहिजे आहेत, तेवढं ते ड्रॉप करून टाका, ते नकोच नको ते. तुम्ही या समोर आल्यावर आपण चर्चा करू ठीक. त्याच्यावर. तोपर्यंत जक्कलला पाठवून द्या तुम्ही येईपर्यंत.